मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 6 फेब्रुवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेतून बाहेर पडत असण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी युक्रेन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. कोणत्या देशाच्या पार्लमेंटने एक ठराव मंजूर करून परदेशी किंवा निनावी देणग्या घेण्यावर बंदी घातली आहे? ऑप्शन ए स्कॉटलँड, ऑप्शन बी फिनलँड, ऑप्शन सी ग्रीनलँड, ऑप्शन डी न्यूझीलंड. याचा आन्सर आहे ऑप्शन सी ग्रीनलँड. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. कोणत्या देशाचे चलन $1 8.5 लाख रियाल इतक्या विक्रमी निचाकावर घसरले आहे? ऑप्शन ए इराक, ऑप्शन बी इराण, ऑप्शन सी इस्रायल, ऑप्शन डी इटली. याचा आन्सर आहे ऑप्शन बी इराण. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. सध्या चर्चेत असलेले डीपसीक हे कृत्रिम बुद्धिमत्ता ॲप कोणत्या देशाचे आहे? ऑप्शन ए सिंगापूर, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी चीन. याचा आन्सर आहे ऑप्शन डी चीन. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. आगा खान यांचे निधन झाले ते कोणत्या धर्माचे आध्यात्मिक नेते होते? ऑप्शन ए हिंदू, ऑप्शन बी जैन, ऑप्शन सी मुस्लिम, ऑप्शन डी बुद्ध. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मुस्लिम. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. मुस्लिम धर्माचे आध्यात्मिक नेते आगा खान यांचे निधन झाले ते गेल्या काही वर्षापासून कोणत्या देशात स्थायिक झाले होते? ऑप्शन ए स्वीडन, ऑप्शन बी पोर्तुगाल, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी अफगाणिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पोर्तुगाल. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. कोणता देश कृषी रसायनाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश ठरला आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी फ्रान्स. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. गेल्या आर्थिक वर्षात भारतातून किती हजार कोटी रुपयांच्या रसायनाची निर्यात झाली आहे? ऑप्शन ए 40, ऑप्शन बी 43, ऑप्शन सी 44, ऑप्शन डी 45. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 45. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. देशातील रब्बी हंगामातील सरासरी लागवड क्षेत्र किती लाख हेक्टर आहे? ऑप्शन ए 670.80, ऑप्शन बी 635.30, ऑप्शन सी 655.50, ऑप्शन डी 644.40. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 635.30. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. भारत जगात कितव्या क्रमांकाचा कृषी रसायनाचा उत्पादक देश बनला आहे? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 4. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. भारतातील कृषी रसायनाची बाजारपेठ किती अब्ज डॉलरवर पोहोचले आहे? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 8. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. भारताचा कृषी रसायनाचा सर्वात मोठा आयातदार देश कोणता आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी चीन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. देशातील आजारवरची यंदा सर्वोच्च उच्चांकी किती लाख हेक्टर क्षेत्रावर गहू लागवड झाली आहे? ऑप्शन ए 326.99, ऑप्शन बी 321.35, ऑप्शन सी 344.56, ऑप्शन डी 324.88. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 324.88. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्षे क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाने आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे? ऑप्शन ए 2028, ऑप्शन बी 2025, ऑप्शन सी 2026, ऑप्शन डी 2027. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2025. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा ICC T20 रँकिंगमध्ये कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 1. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. ग्लोबल पीस समिट 2025 कुठे होणार आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी न्यूयॉर्क, ऑप्शन सी दुबई, ऑप्शन डी रियाद. याचा आन्सर आहे ऑप्शन सी दुबई. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. चमन अरोडा यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे? ऑप्शन ए डोंगरी, ऑप्शन बी हिंदी, ऑप्शन सी मराठी, ऑप्शन डी इंग्लिश. याचा आन्सर आहे ऑप्शन ए डोंगरी.
त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. कोणता देश AI जनरेट चाइल्ड अब्यूज कंटेंटला गुन्हा ठरवणारा पहिला देश ठरला आहे? ऑप्शन ए USA, ऑप्शन बी पेरू, ऑप्शन सी UK, ऑप्शन डी फ्रान्स. याचा आन्सर आहे ऑप्शन सी UK. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. भारतातील पहिला व्हाईट टायगर ब्रीडिंग सेंटर कोणत्या राज्यात मंजूर करण्यात आले आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट वीक कधी साजरा करण्यात येणार आहे? ऑप्शन ए 3 ते 9 फेब्रुवारी, ऑप्शन बी 5 ते 11 फेब्रुवारी, ऑप्शन सी 2 ते 8 फेब्रुवारी, ऑप्शन डी 1 ते 7 फेब्रुवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2 ते 8 फेब्रुवारी. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी आसाम. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. सिमोना हालेप ने नुकतीच कोणत्या खेळाडूतून निवृत्ती घेतली आहे? ऑप्शन ए क्रिकेट, ऑप्शन बी हॉकी, ऑप्शन सी बॅडमिंटन, ऑप्शन डी टेनिस. याचा आन्सर आहे ऑप्शन डी टेनिस. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.